नमस्कार. टॉक विथ युअर हॅपीनेस ह्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत निराशा. निराशा ही भावना. सध्या आपल्यातला प्रत्येक जण या भावनेचा अनुभव याची डोळा घेतो. निराश वाटतंय, हताश वाटतंय, हतबल वाटतंय. कधी संपणार हे करोनाचं संकट कळत नाही. घरात असं किती दिवस कोंडून पडायचं ते कळत नाही. कधी सगळं रेग्युलर लाईफ सुरू होणार आहे हे कळत नाही. अशी प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निराशा आहे. कुणाला हे काय अनपेक्षितपणे जे काय आपल्या आयुष्यात करोनाचं संकट आलंय त्याला तोंड देण्यामधून त्यांच्या मनामध्ये निराशा निर्माण झाली. काही जणांना वाटतंय की आपल्याला होणार नाही ना, ह्याची सतत चिंता किंवा भीतीमुळे त्यांच्या मनात निराशा आली. काही जणांच्या आयुष्यामध्ये खरोखरच या करोनाने खूप वाईट अवस्था आणली, त्यामुळे त्यांचं मन निराश आहे. थोडक्यात काय, निराशा म्हणजे काय? आपल्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही की जी भावना मनामध्ये येते ती निराशा. मग त्याला अनेक कारणं असतात. चला, कोणीतरी अपमान केला आपला, 4 लोकांसमोर केला, तरी सुद्धा खूप निराश वाटतं. एखादा मानसिक आघात झाला, अचानक एखादी दुर्दैवी घटना घडली की निराश पूर्ण विचार, मन निराश होऊन जातं. या सगळ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक नियोजन कसं करायचं, घर संसार कसे चालवायचे, ह्याने सुद्धा निराशा आलेली अनेक जण. काहीतरी अनपेक्षितपणे समोर आले आणि त्याच्याकरता आपण अर्थातच तयार नव्हतो. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची काळजी, चिंता वाटते आणि त्यातून मनामध्ये नैराश्याचे भाव येतात. पण मुळामध्ये आपल्याला कधी कधी जाणवतच नाही की ही भावना निराशेची हे नक्की कसले परिणाम आहेत हे आपल्याला जाणवत नाही. जसं आपण नेहमी मी सांगते की पूर्वस्मृती हिलिंग थेरपी ही तुमच्या सेल मेमरीमध्ये जे काही इमोशनल रिस्पॉन्सेस स्टोअर असतात त्या एनर्जीवर काम करणारी ही थेरपी आहे. सो ही निराशेची भावना, आता गेल्या वर्षीपासून आपण हे सगळं करोनाचं संकट झेलतोय, त्यामुळे इतके दिवसांमध्ये सतत निराश वाटून पूर्णपणे मन अगदी निराशेने काठोकाठ भरून गेलेलं आहे. मग आत्ताच ही निराशा जर काढून टाकली, ते भावना जर आपण काढून टाकली, नको असलेली ऊर्जा जी आहे, नकारात्मक ऊर्जा, ती आपण काढून टाकली, तर आपल्याला आत्ताच नाही तर भविष्यात सुद्धा त्याचा फायदा होणार. कारण आज ही जी काही निराशा आपल्याला वाटते, जाणवते, ती आज आत्ता नाही, पुढे मागे या संकटातून आपण बाहेरही पडू, पण ती नंतर सुद्धा आपल्या आयुष्यावरती, आपल्या जीवनावर परिणाम करणार आहे. म्हणून या निराशेचा काळजीपूर्वक विचार करायला हवा. मग आपण जेव्हा निराश असतो तेव्हा आपल्याला जाणवायला तर हवं की मी खूप निराश होत चाललोय, मला कशात उत्साह वाटत नाहीये. मग ते कशावरून ओळखायला पाहिजे? तर पहिला परिणाम येतो सगळ्यामध्ये, येतो म्हणजे झोपेवरती. अजिबात झोप लागत नाही शांत रात्रीची. कारण सगळं जग बंद झालेलं असतं तेव्हा मन सैरावैरा इकडे तिकडे पळू लागतं आणि मग नको ते विचार त्यावेळेला येतात आणि मग झोप लागत नाही. निराश विचारांचा किंवा निराश भावनेचा सगळ्यात जास्त प्रभाव हा आपल्या झोपेवरती आधी होतो. मन उदास वाटायला लागतं, दैनंदिन कामात उत्साह वाटत नाही, सकाळी उठलं तरी दिवस कसा पार पाडायचा, काय करायचं ह्याची चिंता लागून राहते. मानसिक थकवा, शारीरिक थकवा जाणवतो. त्याचप्रमाणे काही जणांना भूक लागणं कमी होऊन जातं
आणि जेवण जात नाही, किंवा व्हाईस वर्सा, खूप भूक लागते आणि खूप सतत खावंसं वाटतं, हे सुद्धा तुम्ही निराश मनस्थिती तुमची आहे ह्याचं लक्षण आहे. हळूहळू ह्या निराशेचे भाव जर सतत आपल्या मनात राहिले तर आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. स्वतःला दोष देण्याची वृत्ती, स्वतःचा रागराग करण्याची वृत्ती वाढू शकते. त्यामुळे काय होतं तर निर्णय क्षमता, डिसिजन घेण्याची जी कपॅसिटी आहे त्याच्यावरती पहिला परिणाम होतो. आपला कॉन्फिडन्स कमी होतो, कशामध्ये स्वारस्य वाटत नाही, रोजचा दिवस आपला उगवतो आणि प्रचंड कठीण अशा मनस्थितीमध्ये आपण तो पार पाडतो. मग ऑटोमॅटिकली ह्या सगळ्याचे परिणाम आपल्या शरीरावरती व्हायला लागतात. मी जसं म्हटलं तसं भूक न लागणं हे एक लक्षण आहे, किंवा अनेक वेगवेगळे आजार, छोटे मोठे आजार आपल्याला सुरू होऊ शकतात. त्यामुळे आधी पहिल्यांदा आपल्या विचारांचा आपल्याला त्रयस्थ पद्धतीने, थर्ड अँगलने आढावा घ्यायला पाहिजे की नक्की काय चाललंय माझ्या मनात, मला का असं उदास वाटतंय, काय होतंय, कसले विचार, कशामुळे निराश वाटतंय, ह्याचा विचार करायला हवा. आणि सगळ्यात आधी पहिल्यांदा मनाला समजवायला हवं की ही जी काही परिस्थिती आहे ना, ही काही काळ आहे. हो, हा काळ कठीण आहे, या परिस्थितीतून जाणं खूप कठीण आहे, पण तरी सुद्धा हळूहळू हे सगळं बदलणार आहे. त्यामुळे एवढ्या लवकर आपल्याला निराश होण्याची गरज नाही, असं मनाला समजवायला पाहिजे. आपली निराशा नक्की कुठल्या भावनेतून आली, कशामुळे आलेली याचा विचार केला पाहिजे. आणि हेही बघायला हवं की नुसतं या निराशेच्या विचारांच्या प्रभावाखाली मी राहण्यापेक्षा मी ह्यातूनही काय सकारात्मक शोधू शकेन, काय करू शकेन, याचा विचार नक्की करायला हवा. कारण जेव्हा अति निराशा माणसाच्या मनात होते, त्याची तीव्रता वाढते, तेव्हा माणूस आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होतो. एवढी टोकाची भूमिका माणूस घेऊ शकतो. म्हणूनच वेळीच हे जे तृण आहे निराशेचं आपल्या विचारांमध्ये, ते काढायला हवं. शांतपणे बसा. उत्साह नाही वाटत आहे का? काय होतंय नक्की? झोप लागत नाहीये, ठीक आहे, का लागत नाहीये? कशामुळे होतं हे सगळं? ही निराशा नक्की कसली आहे ह्याचा विचार करा. अचानक येणारे आघात, नैसर्गिक आपत्ती किंवा कोरोनासारखी महामारी जी आलेली आहे, तिथे आपण सगळेच हतबल होतो, आपलं काही चालत नाही. अशा वेळेला सतत ही परिस्थिती का आली, कशामुळे, काय, हे कधी संपणार आहे, असे विचार करत बसण्यापेक्षा आपण त्याच्यातही आपल्या मनामध्ये आशा जागृत ठेवू शकतो. इतरांपेक्षा माझं कसं चांगलंय ह्याचा विचार आपण नक्की करू शकतो. किंवा हे कधी संपणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय करणार, किंवा आत्ताच्या परिस्थितीत जेव्हा सगळा समाजच ह्याच्यात भरडून निघालाय, तेव्हा मी काय करू शकतो ह्याचा विचार करू शकतो. आणि सतत मनाला आशेचा एक किरण दाखवू शकतो की नाही, आपण ह्याच्यातनं बाहेर पडणार, नक्की पडणार. आपण ह्यातून 100% बाहेर पडणार, सगळं पूर्ववत होणार आहे. त्यामुळे उगाचच हे मना, तू या निराशेच्या पाठी जाऊ नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे असं त्याला सतत सांगत राहा. आणि अर्थातच अनेक सकारात्मक विचार करणं हे जसं आवश्यक आहे, तसंच या काळामध्ये मेडिटेशन करणं, आपल्या विचारांचा मागोवा घेणं आणि त्याच्यामध्ये नको असलेले जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती काढून टाकणं हे तितकंच गरजेचं बनलेलं आहे.
ह्याच्या आधी अनेक वेळा आपल्याला वेळ नाही, मला काही मेडिटेशन वगैरे जमत नाही असं म्हणून आपण अनेक वेळा मेडिटेशन कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तो माझा प्रांत नाही असं म्हटलेलं आहे. पण मेडिटेशन म्हणजे काय हो? शेवटी तुमच्याशी असलेला संवाद, स्वतःच्या विचारांचा त्रयस्थपणे घेतलेला मागोवा. कारण आपण जेव्हा त्रयस्थपणे एखादी गोष्ट बघतो ना, तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे अरे हे असं नकोय विचार करायला, असा करायला. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत जी काही निराशा वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही अनुभवलेली आहे त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी एक मेडिटेशन या भागामध्ये आहे, ते तुम्ही जरूर करा. साधं सोपं मेडिटेशन आहे, फक्त ते तुम्ही ऐका. मराठीतून आहे त्यामुळे समजायला अतिशय सोपं आहे. त्यामुळे ते जरूर करा. या सगळ्या परिस्थितीमध्ये मनामधल्या स्वतःच्या आशा जर जागृत ठेवायची असेल तर मनाला टॉनिक हे दिलंच पाहिजे. सकारात्मक ऊर्जेचं टॉनिक दिलं पाहिजे आणि त्याच्याकरताच नकारात्मक ऊर्जा काढून टाकली पाहिजे. त्यामुळे ह्या दोन्हीचं जेव्हा संतुलन करू तेव्हा आपलं मन एकदम बॅलन्स राहील, शांत राहील. आणि म्हणूनच त्याच्याकरता हे मेडिटेशन जरूर करा. आणि तुमचा जो काही अनुभव आहे तो कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अनेकांना आताच्या सद्यस्थितीमध्ये निराशेवर मात करायला नक्की मदत होईल. पूर्वस्मृती हिलिंग म्हणजे काय, तुम्ही कशी शिकू शकता, तुम्हाला त्याचा काय फायदा होईल हे जाणून घेण्यासाठी www.vrushalihhealing.com याला जरूर भेट द्या. तिथे तुम्हाला निर्मल विसावजा विषयी सर्व माहिती मिळेल. आणि हा, मेडिटेशन करायला विसरू नका. धन्यवाद. जे हिलिंग आपण आत्ता करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पूर्वस्मृती हिलिंग टेक्निक वापरलेला आहे. पूर्वस्मृती हिलिंग टेक्निक हे तुमच्या भूतकाळामधल्या नको असलेल्या गोष्टी काढून तुमचा भविष्यकाळ एन्हान्स करण्याकरता तुम्हाला मदत करतं. हे टेक्निक तुमच्या माइंड आणि बॉडी या दोन्ही लेवलवर काम करतं. शरीरावर काम करताना आपण 7 चक्रांवरती लक्ष केंद्रित करून इहारा आणि अहिरा या 2 शब्दांनी शेवट करणारी ॲफर्मेशन्स म्हणतो. इहारा हा शब्द आपल्या ज्या नको असलेल्या नकारात्मक भावना ज्या आहेत त्याच्यामुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचं काम इहारा करतं. आणि अहिरा ह्याने आपण हव्या असलेल्या भावनांचा आणि त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करतो. जसं इंग्लिशमध्ये डिलीट म्हटल्यानंतर पूर्ण निघून जातं, तसं इहारा म्हटल्यानंतर नको असलेली ऊर्जा निघून जाते. आणि जेव्हा आपण अहिरा म्हणतो तेव्हा हव्या असलेल्या ऊर्जेचा स्वीकार होतो. 7ही चक्रांवर लक्ष केंद्रित करून आपण एक एक चक्र क्लिअर करत मेडिटेशन केल्यानंतर आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निकने स्वतःच्या मनावरतीही काम करतो. शरीर आणि मन या दोन्ही लेवलला एकत्र काम होत असल्यामुळे ही हिलिंग्स तुम्हाला खूप परिणामकारकरित्या चांगले परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता पूर्वस्मृती हिलिंगविषयी अधिक जाणून तुम्हाला घ्यायचं असेल तर याच यूट्यूब चॅनलवर पूर्वस्मृती हिलिंग वर्कशॉप नावाचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वस्मृती म्हणजे काय, त्याची हिलिंग्स आपण का करायची, त्याचं महत्त्व काय हे सगळं त्याच्यात सांगितलेलं आहे. तेव्हा जरूर तो व्हिडिओ बघा. चला आता मेडिटेशनला सुरुवात करूया. मेडिटेशनला सुरुवात करायची आहे. नेहमीप्रमाणे सगळं आपलं शरीर मन शिथिल करायचं आहे. सुखावह आसनामध्ये बसायचं आहे आणि डोळे मिटून फक्त श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे.
शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. आता नेहमीप्रमाणे 7ही चक्रांवर लक्ष केंद्रित करून आपण नको असलेली नकारात्मक ऊर्जा काढून टाकणार आहोत. पहिलं चक्र आपण ज्याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत ते आहे मूलाधार चक्र, जे तुमचा पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेत असतं. त्या मूलाधार चक्राला आपण सांगणार आहोत, हे मूलाधार चक्र तुझ्या प्रत्येक पेशीतून निराशा, त्याच्यामुळे निर्माण झालेला ताण, वैचारिक गोंधळ पूर्णपणे बाहेर काढून टाक. इहारा इहारा इहारा. तुझ्या प्रत्येक पेशीत आत्मविश्वास, स्थिरता, शांतता पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपलं लक्ष आपण आता स्वाधिष्ठान चक्राकडे केंद्रित करायचं आहे. स्वाधिष्ठान चक्र जे तुमच्या बेंबीच्या खाली 2 इंचावर असतं, त्याला आपण सांगणार आहोत, हे स्वाधिष्ठान चक्र तुझ्या प्रत्येक पेशीतून खोलवर असलेली निराशा, भीती, असंतोष पूर्णपणे बाहेर काढून टाक. इहारा इहारा इहारा. तुझ्या प्रत्येक पेशीत समाधान, धैर्य, स्थिरता पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आता आपलं लक्ष आपण मणिपूर चक्राकडे केंद्रित करायचं आहे. मणिपूर चक्र तुमच्या छातीच्या फासळ्या संपल्यानंतरच्या जागेमध्ये असतं. त्या मणिपूर चक्राला आपण सांगणार आहोत, हे मणिपूर चक्र तुझ्या प्रत्येक पेशीतून खोलवर रुतलेली निराशा, असहाय्यता, वैचारिक गोंधळ, सैरभैरपणा पूर्ण निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या प्रत्येक पेशीत स्थिरता, शांतता, मानसिक ताकद, सकारात्मकता पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्राकडे आता आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. हे अनाहत चक्र तुझ्या प्रत्येक पेशीतून निराशा, निराशेमुळे निर्माण झालेला ताण, गोंधळ, असहाय्यता पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. आणि तुझ्या प्रत्येक पेशीत स्वतःवरचा विश्वास, ठामपणा, स्थिरता पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा.
गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्रा तुझ्या प्रत्येक पेशीतून खोल रुतून बसलेली निराशा, एकतंत्री विचार, ताण, दुःख पूर्णपणे बाहेर निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या प्रत्येक पेशी ठामपणा, स्थिरता, विचारांची स्थिरता, सकारात्मकता पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. 2 भुवयांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञाचक्राला आपण आता सांगणार आहोत. हे आज्ञाचक्र तुझ्या प्रत्येक पेशीतून खोलवर रुतून बसलेली निराशा, त्याच्यामुळे निर्माण होणारा ताण, वैचारिक दबाव, असमाधान पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. आणि तुझ्या प्रत्येक पेशीत सकारात्मक दृष्टिकोन, आनंद, शांतता, सहनशीलता पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत सहस्त्रकार चक्राकडे. डोक्याच्या वरती असणारं हे सहस्त्रकार चक्र, त्याला आपण सांगणार आहोत. हे सहस्त्रकार चक्रा तुझ्या प्रत्येक पेशीतून निराशेमुळे निर्माण झालेला ताण, वैचारिक गोंधळ, दुर्बलता, असहाय्यता पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या प्रत्येक पेशीत स्थिरता, शांतता, मानसिक ताकद, सकारात्मकता पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. डोक्यापासून पायाच्या पावलापर्यंत सगळी निराशा, निराशेने आलेला ताण, निर्माण झालेला वैचारिक गोंधळ, दुर्बलता, असहाय्यता पूर्णपणे निघून गेलेली आहे. आणि तुमची प्रत्येक पेशी स्थिरतेचा, शांततेचा, सकारात्मकतेचा अनुभव घेते. ठाई ठाई भरलेली सकारात्मकता, शांतता, स्थिरता तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास देते. तुमच्या विचारांमधला गोंधळ हळूहळू नाहीसा करते. नवीन दृष्टिकोन हळूहळू हळू तुम्हाला येतोय. अशी सुंदर भावावस्था आहे तुमची. या सगळ्या निराशेचं, त्याच्यामुळे निर्माण झालेल्या ताणाचं आपण तृण आणि तृण काढून टाकायचे. त्याच्याकरता
तुमच्या अंगणामध्ये तुम्ही जा. ते एक सुंदर रिकामा असा जमिनीचा तुकडा आहे. बघा, तिकडे त्या जमिनीच्या तुकड्यामध्ये एक खड्डा केलेला आहे. मात्र आजूबाजूची जमीन अजूनही त्याच्यावरती कचरा, जुनी मृत झालेली झाडं, त्यांची मुळं अशी तुम्हाला दिसतील. तिथे बाजूला एक छान असं छोटंसं रोपटं ठेवलंय बरं का. ते रोपटं आहे सकारात्मकतेचं, आशेचं. निराशेमधून बाहेर पडायला जे मदत करणारे आपल्याला अशा सुंदर कोवळ्या रोपट्याचं दर्शन तुम्हाला झालं असेल. हे रोपटं आहे, हे आपल्याला या खड्ड्यामध्ये लावायचं आहे बरं का. आता हळूहळू हळू तुम्ही बघा, शांतपणे निरीक्षण करा त्या जागेचं. छोटी छोटी तृणं असतील बघा, कुठेतरी मेलेलं मूळ असेल कुठल्या झाडाचं, पालापाचोळा असेल, त्या खड्ड्यामध्ये काही पडलेलं असेल. एक एक सगळं काढा. प्रत्येक तिथला कचरा काढताना, ती वाळलेली पानं काढताना जणू काही तुमचा एक निराशेचा पदर, एक निराशेची भावना तुम्ही त्या खड्ड्यातून बाहेर काढताय, बाजूला ठेवताय असं तुम्हाला जाणवेल. कितीतरी पालापाचोळा आहे आतमध्ये, कितीतरी नको असलेला कचरा आहे, दगड आहे. ते हळूहळू हळू एक निराशेची भावना आठवा आणि बाहेर काढून टाका. तो खड्डा अतिशय स्वच्छ करायचा आहे. त्या नवीन आनंदाच्या रोपट्या करता, सकारात्मकतेच्या रोपट्या करता तुम्हाला ती जमीन आणि तो खड्डा एकदम छान सजवायचा आहे, सज्ज करायचा आहे. सगळी आजूबाजूची तृणं, नको असलेल्या गोष्टी, जो काही कचरा तुम्हाला दिसतोय तो तुम्ही हाताने उचलून बाजूला टाकता आहात. जसं तुम्ही तो कचरा उचलताय, जाणीवपूर्वक तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टींमुळे निराशा दाटलेली आहे, ते सगळ्या भावना, नको असलेल्या त्या सगळ्या भावना, त्याच्यामुळे निर्माण झालेला ताण सगळं तुम्ही हळूहळू आपल्याच हाताने बाहेर काढताय, बाजूला करताय. अनेक घटना, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमुळे, एखाद्या व्यक्तीमुळे आलेली निराशा नकोय आपल्याला. ती आपल्या आनंदाच्या झाडाकरता, यशस्वीरित्या आनंद निर्माण करणाऱ्या त्या झाडाकरता ते अयोग्य आहे. म्हणून आपण ते काढून टाकणार आहोत. एक तृण, एक नको असलेलं पान पूर्णपणे काढून टाकायचे. शांतपणे ही प्रक्रिया करायची. कचरा काढायला एकच अट आहे, प्रत्येक तृण, प्रत्येक कचरा
बाहेर सारताना त्याच्याबरोबर तुम्हाला निराशा देणारी, तुमचा वैचारिक गोंधळ निर्माण करणारी जी काही परिस्थिती आहे, त्याचे जे काही विचार आहे, ते शांतपणे स्वतःच्या हाताने बाजूला सारायचे. तुम्ही तुमचा वेळ घ्या. मनाच्या आत खोल खोल डोकवत त्या जमिनीशी, त्या निसर्गाशी एकरूप होत तुम्ही पूर्णपणे सगळं 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 नको असलेलं तृण, नको असलेला कचरा जाणीवपूर्वक बाहेर काढणार आहात. बाहेर काढताय सुद्धा. बघा, जवळजवळ 80% सगळी जमीन साफ झालेली आहे. सगळ्या नको असलेल्या भावना, नको असलेल्या तृणाच्या रूपाने आपण बाहेर काढून टाकले. अजूनही बारकाईने निरीक्षण करा त्या जमिनीच्या तुकड्याचं, त्या खड्ड्याचं. आपण तिथे नव्याने पेरणाऱ्या आनंदाच्या झाडाला जे जे काही त्रास देणारा आहे, पोषक नाही आहे, ते पुन्हा पुन्हा नीट निरखून आपण बाहेर काढून टाकायचे. संपूर्णपणे बाहेर काढायचे. कुठल्याही निराशेचा अंश, वैचारिक गोंधळ, त्याच्यामुळे मनाला आलेली दुर्बलता, विचारांमध्ये असलेला प्रचंड गोंधळ नकोय आपल्याला. एक एक तृण आणि तृण हळूहळू बाहेर काढून टाकायचंय. आपल्याच आनंदाचं रूप आहे ते. मग त्याच्याकरता एवढं आपल्याला करायलाच हवं नाही का? बघा बरं बारकाईने. आता बघा, सगळीकडे जवळजवळ 90-92% तरी स्वच्छ झालेली आहे जमीन. खड्ड्याच्या आत हात घाला. आजूबाजूला सुद्धा तुम्हाला काही लागत असेल तर ते काढा. सगळं मन जसं आपण स्वच्छ करायचं आहे, करत न्यायचं आहे, तसाच तो खड्डा, ती आजूबाजूची जमीन सुद्धा स्वच्छ होत जाणार आहे. त्या आपल्या आनंदाच्या रोपट्याकरता ती एक नवीन एनर्जी घेणारी, नवीन ऊर्जा घेणारी. आता सगळी आपली तृणं काढून झालेली आहेत. नको असलेला कचरा आपण काढून टाकलाय आपल्याच हाताने. आता दोन्ही हाताने ते छान आनंदाचं रोपटं आहे, सकारात्मकता दृष्टिकोन देणारं, शांतता, स्थिरता विचारांमध्ये आणणारं ते रोपटं हळूच 2 हाताने अलगदपणे त्या खड्ड्यामध्ये तुम्ही ठेवणार आहात. त्याच्या बाजूलाच असलेली चांगली माती, खत सगळं हळूहळू तुम्ही त्या खड्ड्यात घालताय आणि तो खड्डा पूर्णपणे बुजवून टाकायचा आहे. आणि आता तिथे एक छोटीशी बादली ठेवली. त्या बादलीतून त्या झाडाला, त्या छोट्याशा रोपट्याला पाणी घालायचंय. बघा, तुम्ही लावलेल्या प्रेमाच्या या रोपट्याने, तुम्ही लावलेल्या या सकारात्मकतेच्या रोपट्याला किती लवकर छान फळं, फुलं, पानं येणार आहेत. कारण तुम्हीच तुमच्या हाताने जाणीवपूर्वक
तुम्हाला निराशा आणणारा विचार, ताणतणाव निर्माण करणारा विचार, मनामध्ये गोंधळ माजवणारा विचार स्वतःच्याच हाताने दूर काढून टाकलाय आणि आत्मविश्वास निर्माण करणारा, आनंद देणारा, यश देणारा, तुमच्या विचारांमध्ये स्थिरता आणणारं हे रोपटं तुम्ही स्वतःच्या हाताने लावलंय. बघा, न्याहाळा त्या रोपट्याला, किती छान दिसतंय. तुमचा नवीन दृष्टिकोनही असाच आहे. याच आनंदाच्या रोपट्यासह आपल्याला आता आपली प्रत्येक गोष्ट करायची आहे. त्यामुळे अतिशय पॉझिटिव्हपणे, शांतपणे तुम्ही प्रत्येक गोष्ट करणार आहात. ज्या गोष्टीचा ताण येत होता तीच गोष्ट आता तुम्ही अतिशय सहजरित्या करणार आहात. हळूहळू हळू हाच आनंद आपण उपभोगणार आहोत. त्या रोपट्याला निरखत आपल्या यशाचा आपल्या विचारांमध्ये संपूर्णपणे सकारात्मकता आणायची. आता पुन्हा या जगात यायचं आहे आपल्याला. त्याच्याकरता पुन्हा श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू हाताची बोटं, पायाची बोटं, पावलं यांच्या हालचाली करा आणि डोळे उघडून हळू 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 भानावर या.